आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो तुळजापूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सुहास राऊत सर. नमस्कार. जे खरं तर मागच्या 15 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत, ज्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतात. आणि जेव्हा एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स असतो तेव्हा तेवढे सांगण्यासारखे अनुभव असतात, तेवढे सांगण्यासारखे प्रोजेक्ट्स असतात. सो त्यांच्या आजवरच्या या अनुभवाच्या प्रवासाबद्दल, शैक्षणिक प्रवासाबद्दल आपण गप्पा मारणारच आहेत. पण त्याहीपेक्षा आणखीन एका स्पेशल विषयावर सुद्धा काम करतायत, बायोलॉजी या विषयावर. तर त्या संदर्भात सुद्धा वेगळ्या गप्पा त्या निमित्तानं आपण मारणार आहोत. तो बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर सर तुमचं स्वागत आहे आणि आपण आजच्या या गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी पहिला प्रश्न आहे ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, एज्युकेशनल बॅकग्राऊंड अशी विचारायची ती म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं इन्स्पिरेशन कुणाचं होतं ज्याच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात आणि हा एकंदर प्रवास शैक्षणिक कसा होता, काय सांगाल? नमस्कार. मी इंजिनियर सुहास राऊत गेले 10 ते 15 वर्षापासून तुळजापूरमध्ये मी काम करतो. तर तसं जर पाहिलं तर माझा शैक्षणिक प्रवास हा आमच्या तुळजापूरमध्येच झाला. तर सुरुवातीला आम्ही प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या शाळांमध्ये टप्पे आम्ही एकदम असं राईज करत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाण्याचा एक असा माझा ॲक्च्युली खरा तर माझा निर्णय हा असा होता की काही आमच्याकडं स्वतःची एक हॉस्टेल अशी एक मेस होती आमच्याकडं. तर आमच्या आईसाहेब जवळपास 20 ते 25 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांसाठी मेसचा व्यवसाय करायचो आम्ही. तर त्याच्यामुळं काय होतं मला की मुलांबरोबर ज्यावेळेस मी इंटरॅक्ट व्हायचो कॉलेजच्या मुलांबद्दल, की तो आमची आई त्यांना म्हणजे जेवण वगैरे व्यवस्थित देणे, हॉस्टेलच्या मुलांचे जे त्रास असतात तर ते त्रास सगळेजण मला शेअर करायचे. मग आम्ही 5वी 6वी पासून ह्या गोष्टी बघत आलेलो. तर इंजिनिअरिंग हा विषय तसा माझ्यासाठी नवीन नव्हता. 5वी 6वी पासून माझ्या डोक्यात होतं की आपल्याला जर काय बनायचं असेल तर डेफिनेटली इंजिनियरच व्हायचे आणि त्यातल्या त्यात सिव्हिल इंजिनिअरकडे माझं जास्त अट्रॅक्शन होतं. कारण मला असं वाटायचं की त्यावेळेस तो सगळ्यात सोपा फील्ड वगैरे आहे की असं वाटायचं. पण ॲक्च्युली बघितल्यानंतर तो इतका इनोव्हेटिव्ह, इतका नाविन्यपूर्ण कन्स्ट्रक्शन, प्लॅनिंग, डिझायनिंग हा सगळा असा एक सब्जेक्ट होता. त्याच्यामध्ये मला जास्त आवड निर्माण झाली. काही वेळेस कॉलेजच्या मुलांच्या ड्रॉइंग्स बनवणे, काही म्हणजे लहान असल्यानंतर काय मुलांना मदत करणे, म्हणजे जे थोडेसे कोणाचे प्रोजेक्ट्स वगैरे असायचे त्या त्यांना लोड असायचा तर ते आम्हाला थोडंसं सांगायचे की ह्या प्रकारे कर, हे थोडीशी अशी ड्रॉइंग बनव. मग त्याच्यामुळे मला जास्त आवड निर्माण झाली इंजिनिअरिंगची ॲक्च्युली. तर तसा माझा इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा सब्जेक्ट माझा सगळ्यात आवडता सब्जेक्ट होता. ओके. येस. सो दोन प्रकारे तुमची या सिव्हिल इंजिनिअरिंगची नाळ जोडलेली आहे. येस. एक तर तुम्ही म्हटलं तसं लहानपणापासून तुम्ही त्या मुलांना बघितलेलं आहे आणि ती एक आवड आणि एक हॉबी आणि ती आता प्रोफेशन मध्ये कन्वर्ट झाली. ओके. सो हा असा प्रवास शैक्षणिक होता. आता त्यानंतरचा एक वेगळा मला प्रवास ऐकायचा आहे. तो म्हणजे प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात असतो, तो म्हणजे डिग्री पूर्ण झाल्यानंतर एक स्ट्रगल असतं. आणि तर ते स्ट्रगल कसं होतं, पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला, कुणाचा रेफरन्स मिळाला, कुठला केला, त्याबद्दल पण आठवणी ऐकायच्या. ॲक्च्युली तसं पाहिलं तर माझ्या स्वतःकडनं जास्त अपेक्षा नव्हत्या. म्हणजे ज्या शहरामध्ये आम्ही राहायचो त्यावेळेस इंजिनियर होणं हेच आम्हाला खूप मोठी एक म्हणजे तसं म्हणता येईल की संधी होती आम्हाला. प्रॅक्टिकली ज्यावेळेस मी माझं काम स्टार्ट केलं तर मी जेव्हा कुठल्याही कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला जायचो त्यावेळेस सर्रास कंपन्यांमध्ये मला पास केलं जायचं. त्याचं कारण असं नव्हतं की मी जास्त हुशार होतो. ॲक्च्युली ते मला फ्रेशर म्हणूनच घ्यायचे आणि फ्रेशरकडनं जास्त अपेक्षा नसतात. फ्रेशर हा सुरुवातीला एक असं मडकं असतं की त्याला जसं तुम्ही बनवाल तसा तो त्या मार्केटमध्ये तो ढाचा आपला तयार करून तो मार्केटमध्ये येणार. मग प्रॅक्टिकली ज्यावेळेस मी एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला त्यांना मी प्रत्येक गोष्टीला होच म्हणायचो. हा ठीक आहे सर मी करेल, हा ठीक आहे. त्यांचे कुठलाही प्रश्न असला की माझं उत्तर एकच, मी करेल. मग ते म्हणायचे अरे हा तुझं फील्ड नाहीये, तरी मी म्हणायचं करेल. कारण माझ्याकडे फक्त एकच उत्तर होतं की मी करेल आणि माझ्याकडे तो अप्रोच सुरुवातीपासून होता की मला फक्त माहिती आहे करायचे. मला असं नव्हतं की बाबा हे विषय कसा हँडल करायचा, काय करायचा, एक्सपिरियन्स नाही येईल हे मला माहिती आहे की डेफिनेटली कोणीही कधी प्रत्येक गोष्ट शिकलेला नसतो. पण मला असं वाटायचं की त्याच गोष्टीला आपण माइंडमध्ये ठेवून आपण पुढे जाऊया, जे होईल ते होईल. मग सुरुवातीला एका कंपनी RS म्हणजे रावळेकर म्हणून एक बिल्डर होते पुण्यामध्ये, त्यांनी मला एक जॉब दिला की बाबा एका बिल्डिंगचं तुला फक्त एकच बिल्डिंग आहे, तुला त्या बिल्डिंगमध्ये फक्त व्यवस्थित त्या बिल्डिंगला तुला सुपरवाईज करायचे. त्यावेळेस सर्रास मला असं वाटतं की 3,500-4,000 हजारावरती माझा जॉब स्टार्ट झालेला. मग विषय असा होता की मी डिग्री माझ्या हातामध्ये आली नव्हती, पण मी त्या एक्सपिरियन्सनुसार मी असं ठरवलं की जाऊया आणि आपण आपला जॉब चालू करूया. पण त्याच वेळेस माझे काही जे म्हणजे माझ्या क्लासचे हुशार मित्र होते सगळे, त्यांनी IIT वगैरे सगळ्यांनी जॉईन केलं.
त्यांनी इतक्या व्यवस्थित लेवलला हे काम करत करत होते, शिकत होते, पण मी कामाचा दर्जा वाढवत वाढवत इथपर्यंत आलो. एका वेळेस माझ्या सर्व मित्रांची माझी भेट झाली आफ्टर 3, 4, 5 इयर्स. मग त्यावेळेस मी बघितलं की म्हणजे IIT पवेवरून आलेला माझा एक मित्र आणि माझी झालेली कामाची प्रोग्रेस आणि सॅलरी ह्या दोन्ही बघितल्या तर एका स्टेजला येऊन थांबल्या होत्या जवळपास. मग मी असा विचार केला की डेफिनेटली तुम्हाला जर मार्केटमध्ये उतरायचं असेल तर तुम्ही जॉब हा काय वाईट नाहीये, पण तुम्ही स्वतःची फर्म, स्वतःचं कन्स्ट्रक्शन कंपनी हे चालू करणं कधीच वाईट नाहीये, हे कन्फर्म आहे म्हणजे माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स. मग मी त्याच्या हिशोबानं काम करत करत इथपर्यंत आलो की मला आज मी आनंदी आहे की या फील्डमध्ये काम करताना खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण मला या स्टेजला यायला माझा प्रवास इतका आनंदी आणि सुखकारी आहे की मला चॅलेंजिंग काम करत करत इथपर्यंत आल्यामुळे मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. क्या बात आहे. मी कायम असं आपण ऐकलेलं पण असेल की रस्ता जेवढा अवघड असतो, खडतर असतो, तर ते पोहोचल्यानंतर मिळणारा आनंद जास्त असतो. माझ्यामध्ये तसाच तुमचा प्रवास आहे एका अर्थाने. तर फार सुंदर आहे ही सगळी स्टोरी. आणि कदाचित बऱ्याच वर्षानंतर आपण मागवळून बघतो तेव्हा पुन्हा या गोष्टी अजून छान वाटतात. खूप असं वेगळं असं वाटतं एकदम. येस. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता या तुळजापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या सगळ्या भागांमध्ये काम करताय. यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार आहे, अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो. आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर ही परिस्थिती तुम्ही कशी हाताळता आणि तुमचा अनुभव कसा आहे या सगळ्या बाबतीतला? प्रॅक्टिकली जर तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय ना, हा सध्याच्या परिस्थितीतला सर्वात जास्त कठीण प्रश्न आमच्यासमोर सगळ्यांसमोर आलेला आहे. कारण स्किल लेबर्स अशा थोड्याशा लोकेशनला मिळणं हे डिफिकल्ट आहे. आणि जरी आले तर त्यांचा जो चार्जेस, लेबर चार्जेस किंवा वाटेवर ज्या काही गोष्टी असतात त्या इथल्या लोकांना परवडत नाहीत. पण त्याचा अर्थ असा होत नाही की परवडत नाही म्हणून त्यांच्याकडनं काम न करून घेणं किंवा अनस्किल लेबरकडनं काम करणं. प्रॅक्टिकली आत्ता जर बघितलं तर माझ्या नजरेसमोर 70 ते 80% काम असेच होतात ज्या ठिकाणी अनस्किल वर्क आहे. दुसरी गोष्ट, त्या माणसांना स्किल देण्याचा प्रयत्न जरी केला तर तो इंजिनियर किंवा तो आर्किटेक्ट जास्तच काहीतरी बोलतोय, नियमापेक्षा जास्त नियम लादतोय आमच्यावरती, हे सगळे पळवाटा करून अनस्किल लेबर ह्याच्यातनं वाचण्याचा प्रयत्न करतो. पण प्रॅक्टिकली हे जर बघितलं तर अत्यंत मोठ्या प्रमाणाचा धोका आहे. कारण कन्स्ट्रक्शनमध्ये फक्त एक भाग नाहीये. कॉन्क्रिटिंग आलं, सिमेंटिंग आलं, तुमचं शटरिंग आली, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये स्किल पर्सन असणं काम, कारण त्यांच्याशिवाय ते की लेबर आहेत ते. आय थिंक मला असं वाटतं की ते सर्वजण स्किल असणं खूप जरुरी आहे. अनस्किल लेबरवरती काम करताना जास्त प्रमाणात धोका हाच असतो की आपण केलेलं कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग डिझायनिंग वाईज सगळं ओके, पण ऑन साईट हे काम ॲक्युरेट होतंय का नाही हे ऑन साईट चेक करण्याचे आपल्या इथं साधनं खूप कमी आहेत. म्हणजे त्याच्यावरती आपण असं नाही हे बरोबर ऑन साईट की बाबा हे कॉन्क्रीट बरोबर आहे का नाही, हे आहे का नाही, हे स्टील, कारण त्याच्यामध्ये अशा गोष्टी आहेत माझ्या हिशोबाने की ते तुम्ही ऑन साईट प्रत्येक वेळेस क्रॉस चेक नाही करू शकत. एव्हरी इंजिनियर, त्याचे ग्रुप्स, त्याचे असिस्टंट हे प्रत्येक वेळेस ऑन साईट नसतात. त्यावेळेस डेफिनेटली सगळा भार हा अनस्किल लेबरवरतीच येतो. पण सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर काही स्किल लेबर्स आहेत जे मशिनरी, इक्विपमेंट्स, कन्स्ट्रक्शन सगळ्या गोष्टींचा वापर करून करत आहेत, पण त्यांचं प्रमाण म्हणजे मोजणे इतकं आहे, बोटावर मोजणे इतकं आहे. पण अनस्किल लेबरवरती काम करत असताना खूप साऱ्या डिफिकल्टीला फेस करावं लागतं, हे सत्य आहे. हा एकीकडे प्रश्न आहे अनस्किल्ड लेबरचा, आणि दुसरीकडे असं आहे की आता टेक्नॉलॉजी चेंज होती. तुम्ही माझ्या ते पहिलं ड्रॉइंग कदाचित कागद आणि म्हणजे पेन्सिल पेपर नसेल आणि आता सॉफ्टवेअरच्या याच्यानं. तर आता प्रश्न असा आहे की टेक्नॉलॉजीचा या आता रोजच्या कामामध्ये कसा फायदा होतो, एक फ्रॉम सॉफ्टवेअर अँगल आणि दोन फ्रॉम मशिनरी अँगल? डेफिनेटली. कारण जे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स आहेत किंवा सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर मी स्वतः गेल्या 2 वर्षापासून AIचा वापर करतोय माझ्या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये, डिझायनिंगमध्ये. सपोज तुम्हाला एखादी डिझाईन बनवायची आहे, क्लायंट समजा अनहॅपी असतो, समजा सुरुवातीला त्याला नंबर ऑफ ड्रॉइंग्स द्यावे लागतात, नंबर ऑफ प्रोजेक्टच्या डिझाईन त्याला डिटेल सांगावे लागतात, पण वी आर नॉट शुअर की ते पहिल्या ड्रॉइंगमध्येच ते प्रोजेक्ट अप्रूव्ह होईल. मग आम्ही काय करतो, त्यामध्ये डेफिनेटली AIचा यूज करतोच आम्ही त्यांचा. कारण ते आम्ही ज्या कमांड्स द्यायच्या, ज्या काय आम्हाला रिक्वायरमेंट सांगायच्या, त्याच्या हिशोबानं आम्हाला AIचा 100% हेल्प होतो. मग आम्ही त्याच्या टेक्नॉलॉजी 100% तुम्हाला नवीन अपडेट जे येतं ना मार्केटमध्ये, तुम्हाला ते तुम्हाला अडॉप्ट करावंच लागतं, त्याच्याशिवाय तुम्ही मार्केटमध्ये पुढे जाऊ शकत नाहीत. दुसरी गोष्ट कशी आहे, जे काय कन्स्ट्रक्शनमध्ये आहे म्हणजे ऑन साईट वर्क जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली टॉप ज्या काय इक्विपमेंट्स, जे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स आहेत, म्हणजे आता टिपिकल ट्रेडिशनली ते दांडी, ते रायवळ, ते सगळ्या स्लॅबला ह्या सगळ्या गोष्टी आता नाही होणार आहेत, जास्त दिवस नाही चालणार आहेत त्या. तर मला असं वाटतं की त्यासाठी तुम्हाला प्रॉप्स, जॅक्स ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी, प्लाय सगळे तुम्हाला यूज करावे लागतील.
टेक्नॉलॉजी बेस्ट यूज करावं लागतील, टेक्निशियन्स यूज करावं लागतील. म्हणजे असं नाही की फक्त इलेक्ट्रिक ड्रॉइंग करत असताना तुम्ही स्लॅबमधून जे तुम्ही इलेक्ट्रिक ड्रॉइंग तुम्ही टाकताय किंवा इलेक्ट्रिक पाईपलाईन करताय, तर डेफिनेटली ते कुठल्या सेक्शनमधून पास होत आहेत पाईपलाईन. म्हणजे असं नाही की ते मेन सेक्शनमधनं किंवा ज्या ठिकाणी स्लॅबची विड्थ कमी असते किंवा स्टील कमी असते तिथून तुम्ही पास करताय. मग अशा गोष्टीच्या वेळेस तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला स्ट्रॉंग इलेक्ट्रिशियन ड्रॉइंग्स, सॉफ्टवेअर्स ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला करावाच लागेल. त्याच्याशिवाय मला नाही वाटत की हे इझी राहील मार्केटमध्ये. बरोबर. हा झाला आता टेक्निकल मुद्दा. आणि Yes. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा कन्स्ट्रक्शन फील्ड मधला येतो Okay. तो म्हणजे प्लॅन. येस. तर प्लॅन या स्टेजवर तुम्ही कसं काम करता ओके. आणि तुमच्या अँगल मधनं प्लॅनचा इम्पॉर्टन्स, आणि मग Yes. दुसरा प्रश्न त्याच्यात की तुम्ही आता वास्तू एक्सपर्ट पण येस येस. सो त्या अँगल पण तुम्ही Yes, प्लॅनवर yes, कसं काम yes, करता, नक्कीच, काय नक्कीच. सांगाल? ऍक्च्युली प्लॅन जर पाहिला तर मला असं वाटतं की विदाऊट प्लॅनिंग कुठलंच काम हे सक्सेस होत नाही. मग ते तुम्ही घर असेल किंवा तुमच्या जनरल लाईफमधल्या कुठल्याही गोष्टी असतील. मला असं वाटतं की प्लॅन करत असताना आम्हाला खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. फर्स्ट ऑफ ऑल, क्लायंट हा जो घर बनवतोय तो वयाच्या कोणत्या स्टेजमध्ये काम करतो, मी माझा एक वेगळा, मी याच्यामध्ये एक माझा वेगळा ॲडिशनल एक माझा पॉईंट ॲड केलेला आहे. समहाऊ काही वेळेस काही यंग जनरेशन असते, ते एकदम सुरुवातीला एकदम स्टार्टिंग एजमध्ये सॅलरी वगैरे सगळी जास्त असते, तो व्यवस्थित काम करायला लागतो. दुसरी गोष्ट अशी येते की काही जणांचे रिटायरमेंटमध्ये प्लॅन घर करतात, काही जण एक मिड स्टेजमध्ये काम करतात. मग त्याचा आलेला जो फंड आहे किंवा जो कन्स्ट्रक्शनला लावणारी अमाऊंट आहे ती कशाप्रमाणे आली आहे हा मी त्याच्यामध्ये एक कॅल्क्युलेट करतो फर्स्ट. दुसरी गोष्ट, क्लायंटचा जे सगळी 100% सगळी रिक्वायरमेंट पहिली क्लायंटची ऐकून घ्यावी लागते की तो काय सांगतोय काय नाही, त्याची रिक्वायरमेंट्स काय आहेत. कारण मध्ये मध्ये काय होतं समटाईम्स की क्लायंटची 100% रिक्वायरमेंट जर आपण नाही ऐकली तर डेफिनेटली त्या प्लॅनमध्ये तुम्हाला खूप वेळ लागतो डिझाईन करायला. मग मी असं गृहीत धरतोय की मी प्लॅन ज्यावेळेस मी डिझाईन स्टार्ट करतो तर माझी प्लॅन स्टार्ट होताना फर्स्ट ऑफ ऑल मी माझ्या थोडा मला ड्रॉइंगचे म्हणजे मला थोडंसं ॲडिशनल स्किल असल्यामुळे मी सुरुवातीला तो जो काय म्हणतोय ते राईट डाऊन करून मी पूर्ण त्याचा एक पूर्ण प्लॅन बनवतो अगोदर. स्किल जो ज्याच्यामध्ये लाईन आउट वगैरे काही नसतं, एकदम फ्री हँड स्केच असतं ते फ्री हँड स्केच मी 100% आपल्या माइंडमध्ये जसं मला हे ब्ल्यूप्रिंट आहे तसं मी करून लगेच सेकंड स्टेजमध्ये मी त्याची कॅडची प्लॅन बनवतो, एक बेसिक लाईन प्लॅन. त्याच्यानंतर मग काम करत असताना डेफिनेटली आमचे काही सॉफ्टवेअर्स वगैरे आहेत, त्या सॉफ्टवेअरमध्ये हे सगळं इनपुट करून प्रॉपर आम्ही डिझायनिंग वगैरे करून मग एक प्रेझेंट करतो प्लॅन. त्याच्यानंतर मग मला असं वाटतं की वर्किंग विदाऊट प्लॅन किंवा विदाऊट एकदम असं अट्रॅक्टिव्ह डिसिजन घेतल्याशिवाय किंवा क्लायंटचे 100% ऐकल्याशिवाय तुम्ही ते काम नाही करू शकणार, मला असं वाटतं. बरोबर आहे. आणि आता त्यातला पुढचा मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा, म्हणजे हे प्लॅन जेव्हा आपण सबमिट केला फायनली क्लायंटकडे किंवा कामाला सुरुवात केली की त्याच्यानंतर कस्टमरकडनं एक वाक्य किंवा एक डायलॉग ऐकायला मिळतो, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता हे सगळं बसवा. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं क्वालिटी दर्जेदार काम करावं, कारण ते काम बघून उरलेली पण कामामध्ये मार्केटिंग होणार असतं. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट हे दोन्हीचं कसं तुम्ही बॅलन्स आउट करता? प्रॅक्टिकली जर हे बघितलं ना तर प्रत्येक क्लायंटची अपेक्षा हीच असते की माझं बजेट कमी आहे पण आय नीड अ युनिक ऑर डिफरंट प्लॅन, किंवा ज्या एरियामध्ये नाही आहे ते मला इतका छान प्लॅन हवा आहे, मला हे पाहिजे. तो सगळ्यात मोठा आमच्यासाठी एक क्वेश्चन मार्क असतो. कारण आय थिंक मला असं वाटतं की काही गोष्टींना मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही वाढवावीच लागते त्या कन्स्ट्रक्शनचा प्लॅन करताना किंवा डिझायनिंग करताना किंवा घर करताना. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं ना तर पर स्क्वेअर फीट चार्जेस हे खूप वाढत चाललेले आहेत स्टेप बाय स्टेप. कारण इक्विपमेंट जे आहेत ना ते लोकली अवेलेबल आता प्रत्येक वेळेस अवेलेबल नाही आहेत. मग आम्ही काय विचार करतो याच्यामध्ये की फर्स्ट ऑफ ऑल माझं क्लायंटला सजेशन काय असतं की बाबा ठीक आहे तुमचा प्लॅन करताय, तुम्ही इंटरनल जे ब्रिक वर्क आहे माझ्या हिशोबाने तुम्ही इंटिरियर करणार आहात, मी विचारतो त्यांना. मग हा ठीक आहे सर, थोडंफार बजेट आम्ही इंटिरियर करणार आहेत. मग मी त्यावेळेस त्यांना हे सजेशन करतो की तुम्ही आउटर पूर्ण फ्रेम कंप्लीट करा. ज्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन आहे की ही वॉल नसती किंवा असायला पाहिजे नाही, मी त्या ठिकाणी ते स्किप करतो डिसिजन. ते प्लॅन मी करतच नाही, तो आतमध्ये तुम्ही वॉल वगैरे बनवत नाही. कारण डेफिनेटली काय होतं त्यांना ते इंटिरियर किंवा करत असताना तो नंतर वॉल ब्रेक करावा लागतो समटाईम्स. मग तो इंटिरियर डिझायनर म्हणणार की मला हे नको पाहिजे होतं. मग मी त्यांना हे सांगतो की सर तुम्ही हे करूच नका जर तुम्हाला कन्फर्म नसेल की काय हवं आहे. त्याच्यामध्ये दुसरं काय करतो आम्ही की मार्केटमध्ये स्वतः आम्ही काय स्टडी केलेले मटेरियल्स असतात, काय कंपन्या असतात, काय वेंडर असतात, त्यांना सांगतो की सर एक काम करूया, यांचं बजेट इतकं आहे. तर आम्ही एक ठरवलेलं आहे ABC, मी अशा काय कॅटेगरी ठरवलेल्या आहेत A+, B आणि C म्हणजे मी माझ्या हिशोबाने आम्ही ते वर्क करत नाही. B वाला जो असेल त्यांना मी विचारतो सर तुम्हाला काय काय मटेरियल्स हवेत, म्हणजे स्विचबोर्ड कोणते हवेत, स्टील कोणतं हवं आहे, सिमेंट कोणतं तुम्हाला पाहिजे, म्हणजे 100% स्पेसिफिकेशन. त्या स्पेसिफिकेशनवर मी ठरवतो की यांना काय द्यायचं आहे आपल्याला. मग त्याच्यानंतर मी त्याची एक कॅल्क्युलेट करतो कॉस्ट
आणि त्याच्यामध्ये त्यांना हे सांगतो की सर ह्या गोष्टी तुम्ही यूज नका करू, तुमच्या बजेटपेक्षा ओव्हर आहेत. मग मला ते सोपं आहे त्यांना सांगणं, आणि त्यात त्यांना वाईट पण नाही वाटत, कारण त्यांनी मला अगोदरच सांगितलेलं आहे की आमचं बजेट लिमिटेड आहे, आम्हाला हे असं असं हवं आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही मग त्याचे कट छाट करून काही गोष्टी ऍड करतो, काही गोष्टी कमी करतो. पण या सगळ्या गोष्टी करत असताना क्वालिटी आणि स्ट्रेंथ आणि ज्या मेन कोर मेंबर्स आहेत ना, त्यांना आम्ही स्किप करत नाही किंवा दुसरं कुठलंही मटेरियल त्यांना सबस्टिट्यूट सजेस्ट करत नाही, की ज्याच्यावरून कंपनी किंवा ब्रँड किंवा ह्या कुठल्या गोष्टी वापरायच्या असतील तर मेन स्ट्रक्चरवरती याचा इम्पॅक्ट पडणार नाही, हे डेफिनेटली मी त्यांना सांगितलेलं असतं. म्हणजे एवढंच होतं की कॉस्ट कमी होऊ शकते, पण देर आर सम लिमिटेशन्स. असं नाही होऊ शकणार की तुमच्या म्हणजे सांगण्याप्रमाणे याची कॉस्ट वगैरे होईल, पण डेफिनेटली इतकी होईल की तुम्हाला परवडेल, हे आपण असं घर करू शकतो. क्या बात आहे. सो आणि ऑलरेडी एक दुसरा मगाशी मी जसा मुद्दा बोललेलो ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग बरोबर तो वास्तू बरोबर तुम्ही आणखीन एका फील्डवर ते काम करताय म्हणजे बायोलॉजी. तर ती कन्सेप्ट काय आहे आणि नक्की त्याच्यात सामान्य माणसांना समजेल अशा भाषेत जर तुम्ही काय सांगितलं तर. ऍक्च्युली हा जर विषय बघितला तर हा डेफिनेटली वैदिक वास्तुशास्त्राशी रिलेटेड आहे. पण आम्ही काय केलेलं आहे, माझी एक खूप मोठी कंपनी आहे ज्या कंपनीबरोबर मी गेले जवळपास 15-16 वर्षापासून काम करतोय. आमचे गुरु आहेत, आर्किटेक्ट आहेत ते मयंक भरचात्या. त्यांचं खूप मोठं इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये आम्ही बायोलॉजीचं काम करतो. बायोलॉजी हा एक असा सब्जेक्ट आहे की ह्युमन चक्राज आणि सगळं हे जे युनिवर्स आहे, जे काय सृष्टी आहे, जे काय तुमचं ॲटमॉस्फिअर आहे, त्याच्या हिशोबानं तुमच्या कन्स्ट्रक्शनची किंवा तुमच्या डिझाईनची त्याला ताळमेळ होती का हे बघतो आम्ही. म्हणजे जवळपास मी याच्यामध्ये काम करत असताना खूप मोठ्या मोठ्या बिल्डर्स बरोबर पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ऑल ओव्हर इंडिया, प्लस हे काम करत असताना 5 कंट्रीमध्ये आम्ही हे काम करतोय. त्याचं सेकंड ऑपरेशन मी तुळजापूरमधून करतोय. मेन ऑफिस आमचं हे पुण्याला आहे. तर प्रत्येक क्लायंट किंवा प्रत्येक देश किंवा कंट्री यांच्या हिशोबाने काही वास्तूंचे रूल्स वेगवेगळे आहेत. पण आम्ही याच्यामध्ये काय केलेलं आहे, वैदिक वास्तू आम्ही ह्याचा एक बेस ठेवलाय आणि याच्यामध्ये सायन्स आम्ही हा याच्यामध्ये एक ॲड ऑन असा भाग केलाय. आमच्याकडे काही असे इक्विपमेंट्स आहेत की त्या इक्विपमेंट्स डाउजिंग किंवा आम्ही त्याच्यावरती वर्क करून त्या घरामधली निगेटिव्हिटी हे सर्च आउट करून त्या व्यक्तीवरती होणारा परिणाम. दुसरी गोष्ट, जर आमच्या समोर फक्त व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या औऱ्याला चेक करून त्याच्या घरामधली ठेव किंवा घरामधले प्रॉब्लेम्स आम्ही डेफिनेटली हे सॉल्व्ह करू शकतो, सांगू शकतो. याच्यामध्ये फक्त हा असा भाग नाहीये की रेमेडीज लावायच्यात किंवा हे करायचंय. 100% त्या कोअरपर्यंत आम्ही पोहोचतो आणि त्याच्यावरती आम्ही सोल्युशन्स देतो. मग आम्ही याच्यामध्ये नंबर ऑफ फॅक्टरीज, नंबर ऑफ बिल्डिंग्स, मी आता म्हणजे जवळपास गेले 15 वर्ष झालं मी दुबईला काम करतो याच्यावरती, याच फील्डवरती. मग तसं जर पाहिलं तर तिथं जे क्लायंट्स आहेत ते डेफिनेटली इंडियन्स आहेत, कारण तिकडचे लोक हे सगळे ऍक्सेप्ट करतील हा विषय नाहीये. पण ज्या ज्या कंट्रीमध्ये इंडियन स्प्रेड झालेले आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही हे वास्तूचं काम करतोय. गेले जवळपास 15 ते 20 वर्ष झालं. त्यांच्याबरोबर मी 2007 पासून अटॅच आहे. तर हा जो असा एक सब्जेक्ट आहे की याच्यामध्ये प्लॅनिंग पासूनच मी याचं एक माझ्या फील्डमध्ये मी याचा काय विचार केला की प्लॅनिंग डिझायनिंग करताना सर्व दिशा यांचा सगळा अभ्यास, आणि 9 ग्रह असतात, 9 ग्रह झाले, मग त्याच्यानंतर होणारे सेक्शन्स आणि जो ओनर आहे, ओनर कशा प्रकारे कन्स्ट्रक्शन बनवतोय, त्याचा पैसा कसा इन्व्हॉल्व करतोय, व्हॉट काइंड ऑफ मनी, ते कसं त्याची लिक्विडिटी कशी फॉर्म होते, त्यांचे औरा आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर हे सगळं चेक करून, ग्राउंडचे स्लोप असतील, वॉटर सिच्युएशन्स असतील, ह्या सगळ्या बघून आम्ही त्याच्यामध्ये डिझाईन करतो. आणि हा एक असा सब्जेक्ट आहे की मला असं वाटतं की शॉर्ट बट स्वीटमध्ये नाही होणार, पण डेफिनेटली मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की गेले 15 वर्षापासून मी हे सगळ्या सर्व्हिसेस तुळजापूरमध्ये देतोय. त्यामध्ये फार वास्ट टॉपिक आहे आणि फार डीप टॉपिक आहे, पण तरी तुम्ही थोडक्यात सांगितलं आणि तो बहुतेक सगळ्यांना. आता एक वेगळा प्रश्न या सगळ्यांपेक्षा, ते म्हणजे तुम्ही एक इंजिनियर आहात, एवढं काम करताय, देश विदेशात सुद्धा काम करताय. या एका अँगलनं प्रश्न आहे तो म्हणजे जर सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता पुढच्या 10-15 वर्षात काम झालं पाहिजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये, जर आपल्याला या सोलापूरला पुण्या मुंबई सारखं अजून पुढे न्यायचं असेल तर? तर तसं जर पाहिलं तर प्लॅनिंग जे आहे ना, अर्बन प्लॅनिंग जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये, किंवा टाउन प्लॅनिंग, अर्बन प्लॅनिंगचा जर विषय बघितला तर डेफिनेटली मला असं वाटतं की छोट्या छोट्या सोसायट्या बनतायत, 100% हे मान्य आहे. पण त्याच्यामध्ये काय होतं ना, काम करत असताना हे बाय रूल किंवा ग्राउंड वॉटर किंवा स्लोप्स किंवा ड्रेनेज सिस्टीम ह्या सगळ्या गोष्टींचा 100% विचार केला जात नाही ज्या ठिकाणी स्मॉल प्रोजेक्ट्स असतात. पण ज्यावेळेस एखादी मोठी इन्स्टिट्यूट, मोठं वर्किंग सिच्युएशन जे काम करतात ते डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात. तसं जर पाहिलं तर मला असं वाटतं की हाऊसिंग रेसिडेन्शियल सोसायटी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या अशाप्रमाणे डिझाईन व्हायला पाहिजेत की त्यावेळेस डिझाईन करत असताना लाईट, व्हेंटिलेशन ह्या सर्व गोष्टींचा यामध्ये विचार व्हावा, प्लांटेशनचा चांगला विचार व्हावा, लँडस्केप हवा आहे, जितकं होईल तेवढं
जो की तुम्ही राहण्याच्या डिझायनिंगचे सेक्टरमध्ये डिझाईन करताय ना, डेफिनेटली ते पोल्युशन फ्री असतील ह्याच्यावरती विचार व्हायला हवा. आता कसं झालेलं आहे, ड्रेनेज किंवा रोड्स ह्या गोष्टी आय थिंक मला नाही वाटत की आता त्या गोष्टीच्या बोलण्यात काही इम्पॉर्टन्स आहे, कारण ह्या होत आहेत आणि चालू आहेत. चांगल्या चांगल्या सोसायटी लेआउट आजकाल असे होत आहेत की हँडओव्हरच होत नाही जोपर्यंत रोड, ड्रेनेज आणि लाईट ह्या गोष्टी त्यामध्ये तुम्ही देत नाहीत, ह्या सुविधा देत नाहीत. राहिला प्रश्न एखादी डिझाईन करताना किंवा एखादा सेक्टर, तर आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर असेल, धाराशिव असेल, या सेक्शनमध्ये आम्हाला असं वाटतं की इंडस्ट्रीयल झोन्स हा जितक्या मोठ्या प्रमाणे डेव्हलप होईल किंवा कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग, रिअल इस्टेट असं जर म्हणलं तर कोर मेंबर हा रिअल इस्टेटच आहे. हा रिअल इस्टेटमध्ये जेवढ्या डेव्हलपमेंट जास्त होतील तेवढा इथं रोजगार आणि इथं येणाऱ्या लोकांची म्हणजे काम, आणि बघितलं तर महाराष्ट्रापेक्षा बाहेरची सुद्धा आमच्या इकडे येण्याची संख्या आता खूप वाढलेली आहे. तर आमचा असा विचार आहे की 100% डेव्हलपमेंट खूप चांगली होत आहे आणि याच्यापेक्षाही चांगली होईल. त्याच्यामध्ये जो काही असेल म्हणजे आर्किटेक्चरल इंजिनियर्स जे असतील सगळ्यांचा हातभार हा नक्कीच असणार आहे. तर आम्ही त्याला असं गृहीत धरतो की आम्ही हे सर्व कोर मेंबर आहेत. हा आमची एक प्युअर रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे पण आम्ही काम हातामध्ये घेऊ, जे प्रोजेक्ट्स असतील किंवा काय, डेफिनेटली ते ॲटमॉस्फिअर, तिथल्या राहणाऱ्या लोकांना, घेणाऱ्या लोकांना हे न्याय देतील असे डिझाईन्स व्हायला हवे. पण मग या सगळ्यामध्ये ही जबाबदारी त्या इंडिव्हिज्युअल पर्सनची आहे, इंजिनियरची आहे, का सरकार पण याच्यात काही मदत करू शकतो? मला नाही वाटत. सरकारचं काय असतं, सरकार ह्याच्यामध्ये काय होईल, समजा तो त्याचा एक ढाचा असतो, जो काय त्याची वर्किंग सिच्युएशन्स आहे, त्या सिटीचा इनपुट आहे किंवा जे इन्कम आहे त्याच्या हिशोबानं तो त्याच्या फोकसला विचार करतो. पण प्रॅक्टिकली त्यांचं सपोर्ट असल्याशिवाय हे काम नाही होऊ शकत, कारण काय मेजर डिसिजन्स असतात ते इंडिव्हिज्युअली किंवा एखाद्या दोन फर्मनं घेणं इम्पॉसिबल आहे. मग तिथली कॉर्पोरेशन असेल किंवा काय असेल, ह्या सर्व गोष्टींनी म्हणजे पॉलिटिकल याला हातभार किंवा एक स्ट्रॉंग पॉईंट असणे याशिवाय तर हे डेव्हलपमेंट होतच नाही. कारण आता पण तुम्ही कुठलंही बघा, कुठलंही मोठं शहर छोटं लहान असेल तर त्याच्या डेव्हलपमेंट हे एकदम पॉलिटिकल सिच्युएशनचा हातभार हा 100% मोठा असणार. पण इंडिव्हिज्युअल जर म्हणाल तर सगळ्या इंजिनियर्सनी किंवा कॉन्ट्रॅक्टर्सनी किंवा ह्या सगळ्यांना एक जेन्युइन वर्क करणे किंवा जे काय रूल्स रेग्युलेशन्स असतात त्याच्यामधून काम करणे, त्याच्याशिवाय एक टाउन प्लॅन किंवा अर्बन टाउन प्लॅनिंगमध्ये मोठी सोसायटी डेव्हलप होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे आता तुम्ही इतके वर्ष काम करताय, शेकडो प्रोजेक्ट्स आजपर्यंत केलेले आहेत, तर आता या फील्डमध्ये जे तरुण इंजिनियर्स पहिलं पाऊल ठेवणार आहेत त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणून काय सल्ला द्याल किंवा काय सक्सेस फॉर्म्युला सांगाल? तसं जर पाहिलं तर प्रत्येक जण जेव्हा आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करतो तो तिथं फ्रेशर असतो. आमचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो, डेफिनेटली आम्ही थोड्या वेगळ्या सिच्युएशन्सना आलेला असेल, पण आत्ताच्या जर सुखसुविधा पाहिल्या तर 100% तुम्हाला सर्वांना ह्या गोष्टी थोड्याशा इझी आहेत. फक्त ह्यामध्ये कोर सिच्युएशन अशी आहे की तुम्ही सुरुवातीच्या पिरियडमध्ये तुम्हाला अर्निंग किती होती, तुमचा अमाऊंट तुम्हाला किती मिळते पर्टिक्युलर एका कामाची, त्याच्यावरती तुम्ही त्या कामाचा ग्रेड नका ठरवू. जो हातामध्ये येईल, लर्निंग हा असा एक शब्द आहे ना, तुम्हाला लर्निंग आणि अर्निंग हे दोन्ही एकत्र सुरुवातीच्या पिरियडमध्ये नाही होणार. तुम्ही जितकं होईल तेवढं हार्ड वर्क करा, बेस्ट वर्क करा, तुम्हाला सक्सेस तुमच्या हातामध्ये येणार, याच्यात कसलंही दुमत नाही. पण प्रश्न असा सगळ्यात त्यातला एक इम्पॉर्टंट असा की तुम्ही फ्रेशर फक्त काही वेळापुरते असता, काही वर्षापुरते असता. तुम्हाला नंतर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी, तुमच्या कामामध्ये आवड निर्माण होती, तुम्ही 100% स्टेप बाय स्टेप तुमचे टार्गेट्स अचीव्ह करू शकता, यात कसलाही वाद नाही. पण खचून न जाता नवीन नवीन गोष्टींना चॅलेंज ऍक्सेप्ट करा. नवीन नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करून तुम्ही त्याच्यावरती आपल्या म्हणजे तुमच्या हे तयार करा, तुमचे जे काय तुमचे फॉर्म्युले असतील किंवा तुम्हाला जे पुढे जायचं तुम्ही ते तयार करा. सगळ्यात इम्पॉर्टंट माझ्या हिशोबाने एकच आहे की बाकीचे काय करतायत किंवा बाकीच्या फील्डमध्ये काय चाललंय आणि दुसरे ग्रुप्स काय करतात याच्यापेक्षा तुम्ही काय करताय हे जास्त फोकस करा. डेफिनेटली तुमचा रस्ता, तुमची लाईन हे सर्वात मोठी असेल काही वर्षानंतर. त्यासाठी 100% तुम्हाला हे काम करताना विचार डोक्यात ठेवायचा, जितकं होईल तितकं रूल्स आणि इमानदारीने काम करा. बेईमानीच्या कामाला तुम्हाला जास्त लांबा प्रवास तुम्ही नाही करू शकणार. डेफिनेटली माझं एकच सांगणं असेल की तुम्ही एकदम फुल लेंथ इमानदारीने वर्क करा, कुठलंही फील्ड असो. यानंतर आणखीन एक असाच अवघड प्रश्न आहे, म्हणजे 900 पेक्षा जास्त प्रकल्प केल्यानंतर जर एकच प्रोजेक्ट सांगायचा झाला की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, तर कुठला प्रोजेक्ट सांगाल? तसं पाहिलं तर माझ्याकडे सुरुवातीला इथं टाउन म्हणजे तुळजापूर शहरामध्ये रो हाऊसेस वगैरे काम करत असताना माझ्याकडे जनरली सुरुवातीला रो हाऊस हा कन्सेप्ट माझ्याकडेच डिझाईनला आला होता. म्हणजे ज्यावेळेस मी स्वतः नवशिक्या होतो त्यावेळेस, पण त्यावेळेस मी काही ग्रुप्स, काही सिनियर्स ह्यांचे सल्ले घेत घेत अभ्यास करत करत इथपर्यंत आलो. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आत्ता एक माझा प्रोजेक्ट असा होता गेल्या 2 वर्षामध्ये, जवळपास तो आता म्हणजे कम्प्लिशनमध्ये आहे तो.
तो प्रोजेक्ट होता हाऊस रेसिडेन्शियलचा. प्रॅक्टिकली 22,000 ते 23,000 स्क्वेअर फूटचा लँड एरिया आहे तो ओनरचा. आणि ओनरला एक युनिक हाऊस हवं होतं, एकदम परफेक्ट युनिक हाऊस. त्याच्यामध्ये त्याला लाईट, व्हेंटिलेशन, स्पेस आणि आर्किटेक्चरल, त्याला लँडस्केपला खूप सारी जागा होती, स्विमिंग पूल आहे किंवा हे काम करत असताना मला खूप सारा चॅलेंज ॲक्सेप्ट करून हे काम करावं लागलं. डेफिनेटली खूप वेगवेगळ्या मी माणसांशी याच्याशी कन्सल्ट केलं. इवन मी माझे दुबईचे काही मित्र आहेत, सिंगापूरचे काही मित्र आहेत, त्यांना मी ह्या कन्सल्ट केला की याच्यामध्ये काय काय होऊ शकतं, बेस्ट काय होऊ शकतं. तर त्यांच्या कामामध्ये मला एक माझे मित्र आहेत, खराडे म्हणून आहेत, रामेश्वर खराडे, यांचा मी प्रोजेक्ट खूप एक वेगळ्या लेवलला मी डिझाईन करण्याचा प्रयत्न केला आणि तो आता ऑलमोस्ट इंटिरियरच्या पार्टमध्ये आहे. तर तो माझ्यासाठी इतका चॅलेंजिंग होता की त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिझाईनचा जर भाग घेतला तर माझ्याकडं कॅन्टिलिव्हर स्लॅब प्लस बीम हे जवळपास 16 फीट लेंथला लांब आहे माझा तो. आणि ते करत असताना त्याची विड्थ जो आहे, कॅन्टिलिव्हर सेक्शन आहे, तो ऑलमोस्ट 30 फीटच्या आसपास आहे. तर हा डिझायनिंग सेक्टरमध्ये काम करत असताना खूप सारे चॅलेंजिंग, RCC कन्सल्टंट जे आहेत माझे, यमी स्ट्रक्चर मित्र आहेत माझे, ते आमचे जे सर्व्हिस देतात आम्हाला, त्यांच्याशी माझ्याशी बऱ्याचशा गोष्टी अभ्यास करून करून आम्हाला हा इथपर्यंत प्रोजेक्ट यावा लागला. त्याच्यामध्ये ओपन टू स्काय होते खूप मोठ्या लेवलचे. मग ते काम करताना त्याचा 11 ते 12 फुटापर्यंतची एक बेडरूम कॅन्टिलिव्हर आहे टोटल त्याच्यामध्ये. आणि हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आणि त्याचा जो एक सुंदरता आहे बिल्डिंगची, ते पण आम्हाला कमी करायची नव्हते. मग हे काम करताना मला खूप सारं चॅलेंज मला ह्या गोष्टीमध्ये करावं लागलं. पण आम्ही त्यामध्ये सक्सीड आहेत. आज तो प्रोजेक्ट माझा हँडओव्हर झाला आहे ओनरला. आता इंटिरियर चालू आहे त्याचं. माझं काम डिझायनिंग आणि पूर्ण तो टर्नकीवरती मी प्रोजेक्ट घेतला होता. ते काम करताना खूप सारे चॅलेंजेस, म्हणजे शटरिंग असेल, सेंटरिंग असेल, बांधकाम असेल, ह्या सगळ्या चॅलेंजेसला आम्ही क्रॉस करत करत, प्रॉब्लेम्स येतात, सॉल्व्ह करत आम्ही इथपर्यंत आलो. आणि आम्हाला आनंद आहे की यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आम्हाला ओनर्सने खूप सारा सपोर्ट केला. त्याच्यामुळे आज ती बिल्डिंग जागेवरती उभा आहे. यामध्ये खरंच आयकॉनिक प्रोजेक्ट असेल म्हणजे आयकॉनिक तो. प्रोजेक्ट Yes. आहे डेफिनेटली. आणि याच्यानंतर एक प्रश्न म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? ऍक्च्युली स्टील हा माझ्यासाठी सर्वात कोर मेंबर आहे. कारण आपल्या इंडियामध्ये आणखीन काय असे ऑप्शन्स नाही झालेले की बाबा स्टीलचा सबस्टिट्यूट किंवा काय यूज करायचा, आणि ते होत नाही कारण आपल्याकडे एवढं इम्पॉसिबल आहे. पण आम्ही ज्यावेळेस स्टील पाहतो तर लोकल लेवलला सुरुवातीला कामगार आणि लोकलचे वेंडर्स आणि त्या सिच्युएशनचा त्यांचा जो एक इम्पॅक्ट असतो काम करताना, तो एक. दुसरी गोष्ट, स्टील जर पर्टिक्युलर तर त्याचा इलॉंगेशन बघतो आम्ही, त्याची ड्युरेबिलिटी, कटिंग करताना त्याचा किती वेळ लागतोय, साईटवरती त्याचे काय इम्पॅक्ट होत आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स त्याला काय सांगतायत. मग आम्ही सगळ्याच गोष्टी, असं नाही की कंपनीच्या थ्रू आम्ही आलेल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास नाही ठेवत. कारण डेफिनेटली इथं लोकल लेवलला ओनरचे प्रत्येकाचे आपल्या आपल्या चॉईस आहेत. मला हे कंपनीचं हवं आहे, ते कंपनीचं हवं आहे. मग आम्ही त्यांना सांगितलेलं असतं की ज्या कंपन्या, ज्या काय एकदम अशा ISI कंपन्या ज्या आहेत की ज्या तुम्हाला इथं सप्लाय करतात, लोकल लेवलला आहेत, तुम्ही कंपन्या 100% बघा. पण तोपर्यंत तुम्हाला सप्लाय बघा, तुमची इकॉनॉमिकल त्याची कॉस्ट बघा, त्याची ड्युरेबिलिटी बघा. दुसरी गोष्ट काय, आम्ही जनरली वर्क करत असताना मला 2 प्रॅक्टिकली ऑन साईट विचार जर केला तर ज्यावेळेस आमचा कॉन्ट्रॅक्टर असतो, तो काम करतो ना, ज्यावेळेस तो कटिंग बेंडिंग यूज करतो, त्यावेळेस आम्ही प्रॅक्टिकली ऑन साईटमध्ये त्याचे बरेचसे आम्ही प्रयोग करतो. बाबा कटिंग करत असताना त्याला म्हणजे डिग्री मारतो आम्ही त्यावेळेस, तो 35 डिग्रीच्या वेळेस वगैरे तो क्रॅक होतो का, सिच्युएशन. कारण साईटवरती या रिपोर्ट तर आम्हाला 100% आल्या नाही आल्या हा दुसरा भाग आहे. पण डेफिनेटली एक ब्रँड जो असतो त्याच्यावरती 100% विश्वास ठेवून जो मार्केटला आज आम्हाला सगळ्यात बेस्ट आहे तो आम्ही यूज करून ऑन साईट त्याचे कटिंग, तो मानतो आम्हाला कॉन्ट्रॅक्टर की सर मला ब्लेड्स खूप चालली, हे हार्ड स्टील आहे, हे आहे. प्रत्येकाचे आपले आपले वेगळे ओपिनियन असतात. पण एक इंजिनियरचा जॉब आहे की ओनरला सजेस्ट करत असताना कुठल्या स्टील, कुठल्या कंपनीचं वापरायचंय याच्यापेक्षा ते ड्युरेबल, त्याचं इलॉंगेशन, त्याची स्ट्रेंथ, ही सिच्युएशन, सगळ्याच गोष्टी आम्ही बघून त्यांना सजेस्ट करतो. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले का? हो, वापरले ना मी. तर तुमचा प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? सध्याच्या परिस्थितीत गेले 1.5-2 वर्षापासून माझा मी प्रोडक्ट यूज करतोय. तर माझ्या जो मी आत्ता बोललो त्या प्रोजेक्टला जवळपास 60% माझं वर्क कम्प्लीट झालं होतं. त्यावेळेस माझ्या आयकॉनचं इंट्रोड्यूस झालं. त्या प्रोडक्टला मी ह्याचा म्हणजे यूज केलेला आहे त्या माझ्या साईटवरती. दुसरी गोष्ट, आत्ता जे आमचे इथं जे नवीन आमचे डीलर आहेत त्यांच्याकडनं आम्हाला चांगला सप्लाय होतोय. फास्ट सध्या आम्हाला ऑन साईट सगळं मटेरियल फास्ट मिळते. डिलिव्हरी आय थिंक मला असं वाटतं विदिन 2-3 डेजमध्ये आम्हाला मोठी टनावरची जरी ऑर्डर दिली तर आम्हाला अवेलेबल होते. त्यामुळे आम्हाला तो प्रॉब्लेम नाही आहे सध्या काही त्याच्यामध्ये. त्यामध्ये सो हे होते इंजिनियर सुहास राऊत सर. आणि मी मग सुरुवातीला म्हटलं तसं, जेव्हा माझ्याकडे अनुभव एवढा मोठा असतो तेव्हा सांगण्यासारख्या गोष्टी पण खूप असतात. तरी तुम्ही फार कमी वेळात खूप महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या फील्डमध्ये जे नवीन तरुण इंजिनियर्स येणार आहेत त्यांनाही त्यांनी फार महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणजे जर
तुमच्याकडे प्रामाणिकपणाचा पाया असेल आणि कष्टाच्या भिंती उभारण्याची ताकद असेल तर यशाची इमारत नाही, नक्की नक्कीच. तुम्ही उभारू शकाल. नक्कीच. पुन्हा एकदा आपले आभार आणि धन्यवाद. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत नक्कीच, याच नक्कीच. आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. येस, थँक्यू. धन्यवाद.